भारताच्या संसदीय व्यवस्थेत अधिवेशन म्हणजे फक्त चर्चा नाही तर देश चालवण्याची प्रक्रिया। संसद आणि राज्य विधिमंडळाचं कामकाज वर्षभरात मुख्यत्वे 3 अधिवेशनांमधून चालतं। अर्थसंकल्पीय, पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन ही तिन्ही अधिवेशनं वेगवेगळ्या उद्देशांसाठी आणि वेगवेगळ्या काळात घेतली जातात। सर्वात आधी बोलूया अर्थसंकल्पीय अधिवेशनाबद्दल। हे अधिवेशन वर्षातलं सर्वात महत्त्वाचं अधिवेशन मानलं जातं। साधारणपणे फेब्रुवारी ते मे या कालावधीत हे अधिवेशन घेतलं जातं। या अधिवेशनात केंद्र किंवा राज्य सरकार पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतं। सरकार किती महसूल जमा करणार, तो कुठे खर्च करणार, करारांमध्ये बदल होणार का, नवीन योजना काय असणार, हे सगळं याच अधिवेशनात ठरतं। याच काळात विरोधक सरकारच्या आर्थिक धोरणांवर कडवी टीका करतात आणि सरकारला प्रत्येक खर्चाचं उत्तर द्यावं लागतं। म्हणजे सरकारची आर्थिक दिशा ठरवणारं अधिवेशन म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन। यानंतर येतं पावसाळी अधिवेशन। हे अधिवेशन साधारणपणे जुलै ते ऑगस्ट या काळात घेतलं जातं। पावसाळी अधिवेशनात प्रामुख्याने महत्त्वाची विधेयकं मांडली जातात, कायद्यात बदल केले जातात आणि जनतेशी संबंधित प्रश्न उपस्थित केले जातात। या अधिवेशनात अनेकदा गोंधळ, घोषणाबाजी, सभागृह ठप्प होणं हे चित्र दिसतं। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था, केंद्र राज्यवाद यांसारखे ज्वलंत विषय पावसाळी अधिवेशनात चांगलेच तापतात। म्हणजे सरकारला जाब विचारण्याचं अधिवेशन म्हणजे पावसाळी अधिवेशन। तिसरं आणि वर्षातलं शेवटचं अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन। हे अधिवेशन साधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान घेतलं जातं। हिवाळी अधिवेशनात वर्षभरात सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला जातो। अर्थसंकल्पीय अंदाज चुकले असतील तर पुरवणी मागण्या याच अधिवेशनात मांडल्या जातात। काही महत्त्वाची विधेयकं, अपूर्ण राहिलेले मुद्दे आणि राज्य किंवा देशातील तातडीचे प्रश्नही या अधिवेशनात चर्चेला येतात। म्हणजेच वर्षभराच्या कामावर शिक्कामोर्तब करणारं अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन। थोडक्यात सांगायचं झालं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार पैसे कसे खर्च करणार हे सांगतं। पावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारला जाब विचारतात आणि हिवाळी अधिवेशनात वर्षभराचा हिशोब मांडला जातो। आणि या तिन्ही अधिवेशना व्यतिरिक्त जर अचानक जनहिताचा गंभीर प्रश्न, आपत्कालीन परिस्थिती किंवा राष्ट्रीय महत्त्वाचा विषय उद्भवला तर सरकार विशेष किंवा तातडीचं अधिवेशन बोलावू शकतो। हीच आहे भारताच्या संसदीय अधिवेशनाची रचना, जिथे चर्चा, संघर्ष आणि निर्णय यातून लोकशाही चालते। दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।